या ठिकाणी उपस्थित राहिलात, मला आपल्या सर्वांचा सार्थ अभिमान आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी नोंद घ्यायला राज्यात आणि देशामध्ये तत्पर झालेले आहात. मी सर्व मीडिया बंधूंचं, पत्रकारांचं आभार व्यक्त करतो, स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेला जी काही प्रस्तावना मांडली त्या अनुषंगाने आपल्या काही गोष्टी असतील डोळ्यासमोर, सगळ्याच आज सुस्पष्ट होतील अशातला भाग नाही, पण बऱ्यापैकी आपल्या समोर सगळ्या मांडण्याचा प्रयत्न मी करतोय आणि करत राहणार आहे. कदाचित वेळोवेळी प्लॅन मध्ये कदाचित बदल होऊ शकतो, किंबहुना अजून एखादी गोष्ट त्याच्यामध्ये वाढू सुद्धा शकते. जसा लोकांचे विचार येतील, जसा लोकांचा सहभाग येईल. या चारही गोष्टीतली पहिली गोष्ट, जगातील छत्रपती शिवरायांचं सगळ्यात मोठं स्मारक किल्ले शिवनेरी जुन्नर मध्ये संपूर्ण असलेलं सिंगल व्यवस्थेचं, तिथे बिलकुल सुद्धा अश्वारूढ पुतळा होणार नाही. छत्रपती शिवराय उभे आहेत. त्यांच्या पाठीमागे उभा असलेला भगवा ध्वज जो त्यागाचा आहे, जो हिंदवी स्वराज्याचा आहे, त्या भगवा ध्वजाला जगामध्ये उंच स्थान देण्यासाठी त्याची उंची 80 मीटरची आपण अधोरेखित केलेली आहे. तिसरी घोषणा, आपल्याकडे जे काही सर्वसामान्य लोकांना वैद्यकीय सेवेमध्ये आपल्या वेळेचा अभाव किंवा वेळेला न मिळणारी गरज वैद्यकीय, केवळ अंतरामुळे शहर मुंबई आणि शहर पुणे इथे जाताना आपल्याला जीव धोक्यामध्ये किंवा आपल्याला जीव गमवावा लागतो, अशा बाबतीतला निर्णय अतिशय महत्वाच्या टप्प्यावर आणून सोडलेला आहे. लवकरच दुसरी प्रेस आम्ही घेऊन जागा घेतल्यानंतर मात्र ते काम चालू करायच्या अगोदर आपल्या सर्वांना आमंत्रित करू. सगळ्या सुपर स्पेशालिटी मध्ये लोकल सर्व डॉक्टरांनी या आपल्या हॉस्पिटलकडे सगळ्यांना रेफर करून आपण जाग्यावर सर्व लोकांची बायपास, ब्रेन इंजुरी, हेड इंजुरी, त्यानंतर असलेले कॅन्सर आणि आपण डायलिसिस किंबहुना अनेक असलेल्या रोगांना तात्काळ बरं करण्यासाठी जे पुणे आणि मुंबईचे मोठे हॉस्पिटल योगदान देतात, त्याच क्वालिटीचे किंबहुना त्यांच्याबरोबर स्पर्धा करून सगळ्या जीविताचं संरक्षण करण्यासाठी सुपर स्पेशालिस्ट असलेल्या हॉस्पिटलची आपण त्या ठिकाणी लवकरच निर्मिती करणार आहोत. त्याचा प्लॅन आपल्या समोर सादर केला जाईल. आणि चौथी आणि महत्वाची गोष्ट जी हृदयावर राज्य करणारी आहे, ज्या स्वराज्याच्या रक्षणकर्त्यांनी स्वतःच्या माना उतरवल्या, जीव धोक्यात घातला, अनेक सरसेनापती या मंदिराच्यासाठी किंबहुना संरक्षणासाठी, कळस वाचवण्यासाठी, मंदिर वाचवण्यासाठी त्यावेळेला माती मोल झाले, त्या मंदिराच्या बाबतीतला राजा म्हणून ज्यांना संपूर्ण जगाने वंदनीय भूमिकेमध्ये पाहिलंय, त्या छत्रपती शिवरायांना त्यांच्या विचारांची उंची, त्यांच्या सोन्याच्या विचारांची असलेली खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी भावना जोपासायची असेल तर सोन्याच्या विचारांच्या माणसाला सोन्याच्या सुवर्ण मंदिरामध्ये आणि सुवर्ण असलेल्या शिल्पातून सुवर्ण सिंहासन आणि सुवर्ण मंदिरामध्ये आपण साकारलं पाहिजे. ही सर्वात जबाबदारीची मोठी घोषणा आपल्या पत्रकारांसमोर मी ठेवतोय. आणि याच्यामध्ये मी या शिवकार्यामध्ये सुरुवात केल्यानंतर मला खात्री आहे की याच्यामध्ये शिवकार्यामध्ये शिवभक्त मागे हटणार नाही. त्याचं कारण असं आहे, शिवभक्ताशी माझं नातं गेले 22 वर्ष जोडलं गेलंय. मी पाहिलंय लाखोनी लोक येत आहेत दरवर्षी 19 फेब्रुवारीला मानवंदना द्यायला. तीच ही भूमी आहे, छत्रपती शिवरायांची जन्मभूमी. आणि म्हणून इथे लाखोनी येणारी लोक ही मानवंदना द्यायला येतात. शिवकार्यामध्ये ते आम्हाला नेहमी सांगतात, दादा असं काहीतरी करा, असं काहीतरी करा छत्रपती शिवरायांच्या नावाने
की छत्रपती शिवरायांच्या जो जय चाललाय त्या जयला संपूर्ण असलेला आसमान दुमदुमला पाहिजे आणि जल्लोष अख्ख्या जगामध्ये व्हायला पाहिजे। शिवभक्ताच्या डोळ्यातली ती तरळता, त्यांच्या हृदयाचा भाव मी गेल्या 20 वर्ष टिपत आलेलो आहे आणि म्हणून आज अतिशय त्यांच्या भावनेला समर्थनीय अशा पद्धतीची जबाबदारी त्यांच्या समोर मांडलेली आहे। या शिवकार्यामध्ये आपण सर्व लोकांनी तत्परतेने याच्यामध्ये आपण सर्वांनी एकजुटीने या सुवर्ण मंदिर, सुवर्ण शिल्प, सुवर्ण सिंहासन आणि या जगातली सगळ्यात आश्चर्याची बाब संपूर्ण जगासमोर ठेवूया आणि भारताचा नावलौकिक वाढवूया। भारत माता की जय जो होतोय त्या जयच्या पाठीमाग छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं उत्तर देऊया, एवढंच मी आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने बोलतो। हो, 25 एकर मध्ये पुढे जे होणार आहे ते सुवर्ण मंदिर, त्याला जुन्या पद्धतीची तटबंदी होणार आहे। आपल्याला ब्रोशर मिळालं तर कळेल। तटबंदी पण फार मोठी, म्हणजे वॉल कंपाऊंड फार मोठं, सुरक्षित, जुन्या बांधकामाचं, आखीव रेखीव आणि त्याच्याच पाठीमाग लागून एक उंच जागा आहे। या जागेची सगळ्या शोटला एंड होणार एक मोठी जागा आहे, ती जवळजवळ 65 ते 70 फुटाची आहे। जमिनीपासून 65 फुटाची नैसर्गिक उंची आहे। त्याच्यावर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे हा जवळजवळ 180 टनाचा 180 टनाचा पुतळा त्याच्यावर इन्स्टॉल करायला त्या 65 फुटाच्या वरती जवळजवळ नाही म्हटलं तर 35 ते 40 फुटाचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पाया घ्यावा लागणार आहे। म्हणजे हे 65, हे जवळजवळ 40 ते 45, हे 100 फूट आणि 100 फुटाच्या उंचीचा छत्रपती शिवरायांचा मेड इन इंडिया, मेड इन इंडिया हा पुतळा आपले शिल्पकार साकारणार, उभे करणार आणि 1 वर्षामध्ये हा पुतळा आणि ध्वज लोकार्पण करणार। ते काम चालू असताना सायमल्टेनियसली आपण ही जी बाउंड्री आहे सुवर्ण मंदिराची, त्याचं काम हातामध्ये घेणार आहोत। हे काम आपलं टप्प्याटप्प्याने तुमच्या समोर येणार आहे। हे मोठं काम आहे। पुतळा पण उभं करणं सोपं नाही, कारण त्याच्या खाली ज्या सगळ्या शक्यता आहेत, त्याचा रॉक किती लागणार आहे, त्याचं वजन कसं पेलवणार आहे, कारण 180 टनाचं वजन पेलवायचं आहे। ह्या सगळ्यांच्या आमच्या 3 महिन्यामध्ये सगळा हा अभ्यास करून याच्या निर्मितीचा संकल्प आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेला आहे। 100 फूट, 100 फुटाची उंची, 180 टनाचं वजन। हे हॉस्पिटल ट्रस्टच्या माध्यमातून उभं राहणार आणि सर्व असलेल्या लोकांच्या लोकसहभागातून उभं राहणार आणि हे हॉस्पिटल आपण इथं चालवण्यासाठी सर्व दानशूर लोकांची मदत घेणार आणि हे हॉस्पिटल सर्व असलेल्या आधुनिक मशिनरी सहित आणि सर्वात चांगल्या डॉक्टर प्रॅक्टिसच्या सर्व अनुभवी लोकांची टीम, डॉक्टरांना 2 पैसे अधिकचे द्यावे लागले तरी चालतील, पण मात्र जीविताचं संरक्षण करण्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून उभारू। खूप दानशूर लोक मला म्हणून गेले मागच्या 10 वर्षामध्ये, आपण पुढे व्हा, निर्णय करा, आम्हाला आरोग्यासाठी आम्हाला अतिशय कमी वेळामध्ये जागेवरचं हॉस्पिटल पाहिजे आणि त्याची निर्मिती तुम्ही करा। आणि हा निर्णय आता आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण घेतलेला आहे, त्याचा संकल्प सोडलेला आहे। कशाचं? या श्रीमंत योगी सुवर्ण मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष शरद भीमाजी सोनवणे हे आहेत। आपल्याच्या माहितीसाठी सांगतो, जोपर्यंत कच्चं काम चालू होत नाही, कारण मंदिर आधी
पहिलं ओरिजिनल उभं राहील, त्याच्यावर सोन्याचा मुलामा येईल. सोन्याच्या मुलामाला यायला अजून वेळ आहे. त्यावेळेला मी आपल्या सर्वांना त्याचं सुद्धा बजेट देऊन टाकेन. सगळं तसंच आहे. सुवर्ण मंदिर तसंच आहे. आपल्या इकडे असलेलं नाही ना ते तामिळनाडू मधलं वेल्लोरचं तसंच आम्ही पाहून आलो. मी स्टडी करून आलो. सर्व तसंच आहे. आपण तसं सोन्याचं मंदिरच करणार. काय आधी मंदिर बांधल्यानंतर आपण सांगणार की सुवर्ण मंदिराचा मुलामा किती येईल. असे 3 स्टेप आहेत. पहिला मी 1 वर्षाचा तुम्हाला कालावधी सांगितला स्मारकाचा. आपल्याकडे सगळ्या गोष्टी आपल्याला अतिशय तंतोतंती करायचं आहे. कारण का या जगाच्या भावनेचा विषय आहे. हे काहीतरी करायचं म्हणून आपण हातामध्ये घेतलेलं नाही. याला प्रत्येकाला परफेक्ट डिसिजन आणि टप्पे आखले जाणार आहे. मंदिर होणार आहे याच्या बरोबरीने, पण पहिल्यांदा 1 वर्षामध्ये स्मारक, भगवा ध्वज आणि नंतर आपल्या समोर हा लेआउट जो उभा आहे, जे आम्ही हे तयार केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी याच्या आम्ही साकारायला सुरुवात करणार आहोत ज्या वेळेला याचं फायनलायझेशन होईल. कारण का महागाईमध्ये दर महिन्याला याचं बजेट वाढणार आहे. नाही, माझ्याबरोबर कोणच नाही. आपण सगळे शिवरायांबरोबर आहोत. आपण सर्व शिवरायांबरोबर आहोत. हे शिवकार्य आहे. आणि अतुल बेनके यांनी सुद्धा मी कालची बाईट माझ्या कानावर आली, कोणीतरी आपल्यापैकीच घेतली, त्यांनी पण स्वागत केलं. सर्व स्वागतार्थ आहेच, याच्यामध्ये कुठेही राजकारण आहे. बुचके मॅडमनी सुद्धा स्वागत केलंय. सर्वांनी स्वागत करण्यासारखंच आहे. पुतळ्यासाठी माझ्याकडे आता एस्टिमेट आलेला आहे. आम्ही त्याच्यावर हे एस्टिमेटला आपल्या समोर ठेवतोय. हे जे आहे शिल्पा सृष्टी आर्ट स्टुडिओ, या शिल्पकारांचं कोटेशन आपल्या समोर आहे. 57,02,64,500 रुपयाचं विथ GST आहे. किती असेल? माझा धंदा वाढला, नफा झाला, शिवरायांच्या आशीर्वादाने 100 कोटीचे असू शकतं. कितीही त्याला लिमिट नाही. आता सर्व जाती जमातीला बरोबर घेऊन जायचं आहे. रजिस्टर हे तात्पुरतं आम्ही काय करणार आहे, आता रजिस्टर करायला फार मोजकी माणसं लागतात. कारण मग त्याचं कसं होतं, मग ते बाहेर गेला असतं, कळलं असतं की हे काय चाललंय, आणि हे कळू नये म्हणून मी जवळचे साथीदार नेमले. हे जे बसलेले आपल्या समोर 4-5-7 लोक, यांच्या माध्यमातून आम्ही ती घटना आम्ही त्या ठिकाणी परिपूर्ण केली. धर्मदाय आयोगाने 23 मार्च 2023 त्याच्या घटनेला मंजुरी दिली, रजिस्टर नंबर दिला. त्या घटनेमध्ये स्पष्ट लिहिलंय की आपल्याला हवं तेवढं आपण संचालक मंडळ ट्रस्ट बनवू शकता. आणि मग आमची पहिली जी कोर कमिटीची बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही शिवराय डोळ्यासमोर ठेवले, तर आमच्या लक्षात आलं की सर्व जाती जमाती 18 पगड जाती सर्व लोकांना संचालक म्हणून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायचंय. आणि एक चांगली ट्रस्ट, एक चांगलं संचालक मंडळ हे आपल्याला तुमच्या समोर ठेवायचंय. ते ज्या वेळेला पूर्णत्वाला जाईल त्यावेळेला त्याची सुद्धा घोषणा आपल्याकडे केली जाईल. ते सगळे अधिकार या ट्रस्टचा संस्थापक अध्यक्ष म्हणून माझ्याकडे राखीव आहेत. ट्रस्टचं ऑफिस रायगड, पुणे नाशिक हायवे, मुक्काम चाळकवाडी, पोस्ट पिंपळवंडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे,
पिन कोड 412 412. शिल्पकार जपून ठेवला इथे. शिल्पकार जे आहेत ते जे स्कूल ऑफ आर्टचे डीन राहिलेले आहेत. ते आता एक्स झालेले आहेत. प्रचंड अनुभवी, शिल्पामध्ये प्रचंड हुशार आदरणीय प्रोफेसर MP पवार या व्यक्तीला शिल्पकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्याच्याशी हे कोटेशन आम्हाला सांगावं लागेल की देशातल्या आणि राज्यातल्या सगळ्या मोठ्या लोकांना बोलवून, सर्व लोकांना शिवकार्य आहे. मग राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, विरोधी पक्ष नेते पण असतील, विशेषत्वाने देशाचे पंतप्रधान असतील, राष्ट्रपती देखील असतील. शिवराय म्हटल्यानंतर अखंड हिंदुस्थानाच्या सर्व लोकांना या विषयावर बरोबर घेऊन जाऊन मला असं वाटतं की 19 फेब्रुवारीला उद्याच्या पाद्यपूजन करायला काही हरकत नाही. पाद्यपूजन व्हायलाच पाहिजे. हा सूर्य हा जयत रथ आहे. आपल्याला कामच करायचंय, काम करून पुढे जायचंय. 1 वर्षाची डेडलाईन आहे. बघा, शासनाच्या प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये मी माहिती पुरवू शकत नाही. बरं, आता मी माझी आहे तर माझी जबाबदारी अजून खाली आली. पण ते करतील, होईल तेव्हा होईल. अनेक अडचणी असतात लोकशाहीमध्ये. पण हे मात्र जे शिल्प आहे, हे जे स्मारक आहे, हे मी आपल्या समोर कोरलेलं आहे. परत 3D मध्ये आहे. आपल्या समोर आहे. आपण पाहिले आपल्या याच याचा डोळा. याच्यावर 100% मेहनत करून याच्यावर सादरीकरण पण झालेलं आहे. तुम्हाला सर्वांना एक पेन ड्राईव्ह देणार आहे. आम्ही सर्वांना एक ब्रोशर देणार आहे. आपण ABP माझा असेल, लोकल चॅनल असेल, TV9 जी किंबहुना लोकशाही साम, जे काही सर्व जेवढे महाराष्ट्राचे मराठी, हिंदी, इंग्लिश सर्व चॅनलनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कारण ज्या हिंदुस्थानामध्ये आपण राहतो तो हिंदुस्थान अवघ्या छत्रपती शिवरायांची देण आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी त्याच्यावर काम केलं पाहिजे. शरद सोनवणेसाठी नाही. शरद सोनवणे फक्त यातली एक कडी आहे, एक चैन आहे, त्यातला एक भाग आहे. पण हे सर्व काही लोकार्पण करायचंय. कारण कोणीही जर म्हटलं जगातून यायचं तर तो सुवर्ण मंदिर पाहिल्याशिवाय, शिवरायांना मानवंदना केल्याशिवाय जाता कामा नये. शिवकार्य म्हणून आलेत. शिवकार्य म्हणून ते माझे मित्र आहेत कदाचित. आणि आज मी या शिवकार्य सोडून कुठलेही पॉलिटिकल अँगल माझ्या डोळ्याला दिसत नाही. ते माझे मित्र आहेत, होते, राहणार. त्यांचं दुःख माझं दुःख, त्यांचं सुख माझं सुख. मला राजकीय कुठलंही त्यांच्या बाबतीतलं स्टेटमेंट करायचं नाही. पण शिवकार्यासाठी माझ्या उजव्या खांद्याला लागून येते, उजव्या. आणि मला खात्री आहे हा उजवा खांदा मजबूत उभा राहिल्यानंतर आपण सगळे मंडळी शिवकार्यात काम करू. हा आदर्श शिवरायांच्या विचारांचा आहे. 29 सप्टेंबर एक वेड्या माणसाला सांगायचं होतं जगाला. आणि एवढा मोठा प्रोजेक्ट करायला 3 महिने तर लागतातच.
ना सगळं जुळवायला, वर्कआउट करायला. त्याचं असं आहे, लोक विचारतात मला, नुसते बुकिंग होऊन येतात, मला भेटतात, माझे फोटो काढतात, ते मला एवढं अपेक्षा ठेवतात की दादा तुमच्या डोक्यात काय चाललंय. त्यांना उत्तर द्यावं म्हटलं. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही. 3 महिने तर घालवावंच लागले ना. हा राजकीय विषय नाही. मी एकही व्यक्तीला या बाबतीमध्ये शिवकार्यासाठी आपण मदत करा असं आव्हान केलंय. वाढदिवसाला मी अभिष्ट चिंतन हे माझा कधीच कौतुकाचा विषय ठरला नाही. वाढदिवस हा जनतेच्या हृदयातला विषय आहे, पण शिवकार्यासाठी मात्र जे दृश्य आहे, अदृश्य आहे, जे समोर आहे, जे आहेत, तमाम असलेल्या भारतवर्षातल्या सर्व रहिवाशांनी या शिवकार्यामध्ये पुन्हा एकदा मी विनम्रपणे त्यांना विनंती करतो. नियोजन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का ना. राजकीय मी काही म्हणू शकत नाही. मला राजकीय तयारीचं मला स्वतःला काही सांगता येत नाही, कारण महाराष्ट्राचा गोंधळ पाहता कुणाला काहीच सांगता येणार नाही. शिवकार्यासाठी आपण सर्व मंडळींनी मला तुमची मदत लागणार आहे. मी आपल्याला सांगतो, स्टॅच्यू ऑफ युनिटी हे नाव आलं. गुजरात, मेड इन गुजरात, गुजरात सरकारने हे नाव दिलं आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यूला, पुतळ्याला. मी आपल्या माध्यमातून नंबर देतो पुन्हा एकदा, 70 38 33 22 23, 70 38 33 22 23. ज्यांना वाटतं ना की स्टॅच्यू ऑफ व्हॉट म्हणजे काय वाटतं टॅगलाईन आपल्याला, या नंबरवर आपण व्हॉट्सअप करा. आपल्याला वेळ आहे अजून, विचार करून लिहा. आपण लिहा, मात्र थोडासा विचार तर व्हायला पाहिजे शिवरायांसाठी. आपण सर्वांनी याच्यावर व्हॉट्सअप मेसेज पाठवा. आपण याच्यावर जे योग्य वाक्य आपल्याला वाटतं टॅगलाईनसाठी ते याच्यावर मेसेज करा. आम्ही आपलं स्वागत करण्यासाठी आणि चांगलं नाव घेण्यासाठी, कारण हे जनतेतून आलं पाहिजे. स्टॅच्यू ऑफ व्हॉट हे नाव, ही टॅगलाईन, ही सूचना, हा शब्दकोश हा तुमच्याकडून आला तर आम्हाला खूप आनंद होईल. आणि जो या नंबरमध्ये चांगला नंबर घेऊन आम्हाला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना त्या वाक्याचा आनंद वाटेल, त्या व्यक्तीचं नाव डिक्लेअर करून त्याला 51,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. हे बघा, सहज आलं, ठरवलं काही, हृदयातून आलं. 51,000. मग आता शब्दकोश लिहावं लागेल सगळ्यांना. स्टॅच्यू ऑफ काय म्हणायचं, एवढे मोठे राजे आपले. पुन्हा एकदा नंबर सांगतो, 703833
2223 मराठीमध्ये सांगतो 70 38 33 22 23 हा नंबर ऑफिसचा ट्रस्टचा हा सर्वांमते झाला नंबर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. वाढदिवसानिमित्ताने घोषणा करतो. अजून एक घोषणा. वाढदिवसानिमित्त काहीतरी व्हायला पाहिजे. वाढदिवसानिमित्त काहीतरी दिलं पाहिजे ना तुम्हाला गोड. आपल्या तालुक्यामध्ये ज्या ज्या लोकांना या सगळ्या संघर्षातून अडचणीतून जे जे उपक्रम करायचे, मग लग्न असेल, कॉन्फरन्स असेल, वाढदिवस असेल, मुंजा असेल, बहुउद्देशीय कुठलेही कार्यक्रम घ्यायचे असेल तर या ट्रस्टमध्ये आमच्याबरोबर काम करणारे आमचे मित्र, त्यांचं मंगळ कार्यालय. माझ्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी मला दुपारपासून सांगितलं की तुम्ही काहीतरी जनतेसाठी माझ्याकडून काहीतरी त्यांना दालन खुलं करा. महादेव गार्डन मंगल कार्यालय जुन्नर इथे त्या गार्डन मंगल कार्यालयामध्ये तुम्ही एक दिवसासाठी, बाकीचे तुम्ही हॉल चेक करा, कोणी 1 लाख, कोणी 51,000. हे अवघं मेंटेनन्स, झाडलोट मेंटेनन्स याच्यासाठी अवघं 6,000 रुपयामध्ये 29 सप्टेंबर 2023 ते 29 सप्टेंबर 2024 जेवण नाही, फक्त हॉल. जेवण मी तुम्हाला माझ्या घरी देणार सर्वांना प्रेमाने. ऐका. धन्यवाद. अजून एक जे माझ्या हृदयामध्ये बसलेला आहे. औरंगाबादचं संभाजीनगर झालं. शिवकालीन छत्रपती शिवरायांच्या जन्माने हे किल्ले शिवनेर आणि शिवजन्मभूमी दुमदुमून निघाली. जुन्नर हे प्राचीन नाव आहे, ते ठेवायचंच आहे. पण जो पत्र व्यवहार मी आता केलेला आहे तो राजशिष्टाचार आणि सन्माननीय जो राज्य सरकारकडे केला ते तो केंद्र सरकारकडे जाणार आहे. किल्ले शिवनेरी विधानसभा जुन्नर या नावाने ओळख करण्यासाठी मी त्या राजपत्राकडे पत्र व्यवहार केलाय आणि त्याच्यासाठी फॉलोअप करून ज्या वेळेला ते डिक्लेरेशन खाली येईल त्यावेळेला पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर किल्ले शिवनेरी विधानसभा जुन्नर या नावासाठी आम्ही प्रस्तावित आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.